एक बाकी एकाकी, एक अंत एकांत, एक अडके एकात, एक एकट्या जगात, एक खिडकी एक वारा, एक चंद्र एक तारा, एक नजर एक वाट, एक एकटा एकटाच, एक एकटा एकटाच. कवी कुसुमाग्रजांच्या या काव्यपंक्तीप्रमाणे विकासाच्या आणि स्वार्थाच्या शर्यतीमध्ये आंधळेपणाने धावणाऱ्या अनेक माणसांच्या गर्दीत समाजाच्या मूळ प्रवाहापासून एकटी पडलेली काही माणसे असतात. कष्ट करत, धडपडत, सावरण्याचा प्रयत्न करत असतात. मांढरे गावच्या युवराज नलवडे यांचे कुटुंबही अशापैकीच एक आहे. आनुवंशिकतेने पदरी पडलेले दिव्यांगत्व स्वीकारून संघर्ष करत जगणारं एक कुटुंब. युवराज यांना आईसारखी माया करणारी एक आत्ती, तीही अंध. आयुष्यभराची साथ देणारी अर्धांगिनी, ती पायाने दिव्यांग. तर स्वतः युवराज नलवडे मुके आहे. एकीच्या डोळ्यावर, एकीच्या पायांवर, तर युवराज यांच्या वाचेवर नियतीने घाला घातलेला. अशा या संघर्षमय परिस्थितीतून स्वतःचा संसार रथ हाकणारे युवराज नलवडेंचे कुटुंब हे आजपर्यंत असंख्य अडचणींवर मात करत आले आहेत. संघर्ष तरी कसला हो, स्वतःच्या घरापर्यंत चालत जायला सुद्धा तारेवरची कसरत ठरलेलीच. मग उन्हाळा असो की पावसाळा असो, नेहमीच संघर्ष संघर्ष आणि संघर्ष. पण नियतीनं केलेला हा अन्याय स्वीकारून स्वतःवर विश्वास ठेवून सकारात्मकतेनं जगणारं हे कुटुंब आजवर कधीच खचलं नाही. या अनंत दुःखाच्या यात्रेमधून सुखाचा शोध घेत त्यांनी आजपर्यंत वाटचाल केली. पोटाला 2 मुलं आहेत. 5 जणांचं हे छोटं कुटुंब आज एका पत्रावजा शेडमध्ये राहत आहे. दावणीची 2 जनावरं सांभाळत युवराज दारोदारी जोगवा मागायला जातात. जोगवा मागून आणलेल्या अन्नातून कशी बशी पोटाची आग शांत करतात. रोजचा संघर्ष तर 5वीलाच पुजलेला आहे. स्वतः मुके असताना गावोगावी झोळी घेऊन फिरणारे युवराज यांनी आजवर कित्येक चांगल्या वाईट घटनांना तोंड दिलेले आहे. संत तुकोबारायांच्या भाषेतच वर्णन करायचे झाले तर युवराज यांचे जीवन म्हणजे सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, दुःख पर्वता एवढे असंच म्हणावं लागेल. असं हे पर्वता एवढं दुःख घेऊन जगताना आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलणारे युवराज नलवडे हे खऱ्या अर्थानं संघर्षाचे पाईक आहेत. जिद्द आणि चिकाटीचे वारसदार आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करणाऱ्या या कुटुंबाला आज गरज आहे ती डोक्यावरच्या छप्पराची. त्यांना स्वतःसाठी छोटंसं घरकुल बांधायचं आहे. पण परिस्थितीच्या पुढं हतबलतेशिवाय त्यांच्याकडे काहीच शिल्लक नाही. आणि म्हणूनच आनंदाचे आवारू मांडू जगा या कृतीप्रमाणे शिवम प्रतिष्ठान कोल्हापूर विभाग, आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय इंद्रजित देशमुख साहेब काकाजी यांच्या प्रेरणेने सुरू असलेला ऋणानुबंध 5 या उपक्रमांतर्गत या घराचे काम हातात घेत आहोत. नक्कीच आपल्यासारख्या दानशूर, सहृदयी व संवेदनशील व्यक्तींच्या सहकार्यातून आणि मदतीतूनच हे कार्य सफल होणार आहे. तेव्हा समाजातील सर्वच दानशूर व्यक्तींना
नम्र विनंती, शक्य तेवढी मदत करावी व माणुसकीची पंथी तेवत ठेवावी. म्हणतात ना, हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी, हो तयांचा सारथी. धन्यवाद. जय हो, मंगल हो.